Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आपण चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याची प्लेलिस्ट सुरू केली आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये ऑलरेडी 4 व्हिडिओ अपलोडेड आहे. जर तुम्हाला प्लेलिस्टची लिंक पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन जर क्लिक केलं तर तुम्हाला चॅप्टर नंबर 1 मधले सगळे व्हिडिओ दिसतील. आज आहे आपला लेक्चर नंबर 5. सो लेक्चर नंबर 5 मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. सो प्रॅक्टिस सेट 1.2 चे क्वेश्चन आपण इथं सॉल्व करू. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन्स. 2 टेबल दिलेले आहेत. पहिला टेबल आहे फर्स्ट इक्वेशनचा x प्लस वाय इक्वल टू 3 आणि दुसरा टेबल आहे दुसऱ्या इक्वेशनचा जो x मायनस वाय इक्वल टू 4 आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की आम्ही काहीतरी एक टेबल क्रिएट केलेला आहे पण काही बॉक्सेस रिकामे आहे. जसं हे बॉक्सेस रिकामे आहेत हे तुम्ही फिल करायचे आहे. ओके, सेम फॉर इक्वेशन नंबर 2 सुद्धा. तो आता आपण क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी काय करू, सगळ्यात आधी एकच बॉक्स घेऊ. आधी ह्या बॉक्सला सॉल्व करू आणि मग सेकंड टाइम ह्या बॉक्सला सॉल्व करू. ओके, सो पहिला बॉक्स मी स्क्रीनवर लिहिला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 3. आपण या बॉक्सला सॉल्व करायचं ट्राय करू. याच्यासाठी x ची व्हॅल्यू काय दिली आहे, 3. सो इथं लिहिणार x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू बॉक्स आहे म्हणजे काही नाही आहे, खाली बॉक्स आहे, विच इज इक्वल टू आलं 3. आता इथून y ची व्हॅल्यू मिळेल, ती कशी मिळेल, हा y ला आपण असाच ठेवू आणि हा 3 जो ह्या साईडला आहे त्याला ह्या साईडला घेऊ जो होणार -3. सो y इक्वल टू काय आलं मग 0. तो बघा जेव्हा x ची व्हॅल्यू 3 होती तेव्हा y ची व्हॅल्यू आली आहे 0 आणि पॉइंट मिळाला 3,0. ओके, सो फर्स्ट आपल्याला कळालं की ह्या ज्या बॉक्स मध्ये येणार आहे तिथं व्हॅल्यू काय येणार 0. सो आता मी हे रब करते आणि पुढच्या याच्याकडे जाऊ आपण. आता पुढचं दिलेलं आहे y इक्वल टू 5. सो y ची व्हॅल्यू 5 असेल तर ह्या बॉक्समध्ये काय येणार आणि ह्या बॉक्समध्ये काय येणार हे सांगितलंय. सो परत इक्वेशन मध्ये आपण y च्या जागी काय टाकणार 5. x इक्वल टू काय येणार मग 3. हा 5 तिकडं गेल्यावर -5 झाला आणि 3 - 5 केला तर काय येतं -2. सो बघा x इक्वल टू काय आलं मग -2 आणि पॉइंट काय येणार मग -2, 5. करेक्ट. सो आपल्याला सेकंड पॉइंट पण मिळाला. आता मी हे परत रब करते आणि आपण थर्ड कडे जाऊ. थर्ड पॉइंट आहे y इक्वल टू 3 पुट करायचं, कारण y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3. आपल्याला या बॉक्स मधली व्हॅल्यू काढायची आहे. सो परत इथं येणार x प्लस y ची व्हॅल्यू 3 इक्वल टू 3. x इक्वल टू काय येणार मग, ह्या 3 ला तिकडं पाठवलं तर तो झाला -3 आणि x इक्वल टू आला 0. सो ह्या बॉक्स मध्ये x ची व्हॅल्यू मिळाली 0. सो आपण फर्स्ट बॉक्स मध्ये फर्स्ट टेबल मध्ये जेवढे पण रिकामे बॉक्सेस होते त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. आता आपण सेकंड बॉक्स कडे जाऊ. सेकंड बॉक्स मध्ये इक्वेशन आहे x मायनस वाय इक्वल टू 4. हा जो पूर्ण टेबल आहे ह्या टेबलचं इक्वेशन काय आहे
एक्स मायनस वाय इक्वल टू 4. आता पहिला पॉइंट घेऊ आपण. ह्या पॉइंटला आपण सॉल्व्ह करायचं ट्राय करू. ठीक आहे, पॉइंट नंबर 1. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, y इक्वल टू 0. सो आपण सिंपल y इक्वल टू 0 टाकणार इथं. बाकीच्या व्हॅल्यू तशाच, x मायनस 0 इक्वल टू 4. x इक्वल टू 4 हा मायनस 0 होता, तो झाला प्लस 0. सो सिंपल x इक्वल टू मिळालं 4. आता x इक्वल टू 4 हा येणार इथं आणि आपला पॉइंट काय बनणार, 4,0. सो फर्स्ट आपण सॉल्व केलेलं आहे. सेकंड बघू आता. सेकंड पॉइंट काय दिलेला आहे, x इक्वल टू -1. सो पुट करा x ची व्हॅल्यू -1 या इक्वेशन मध्ये. सो -1 मायनस y इक्वल टू 4. हा मायनस y असाच आला. 4 -1 ला ह्या साईडला घेतलं तर काय होणार, +1 मायनस y इक्वल टू 5. पण आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. सो ह्या निगेटिव्ह साईडला आपण ह्या साईडला पाठवलं. सो y इक्वल टू आला -5. सो इथं जेव्हा x ची व्हॅल्यू -1 होती तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली आहे, -5. आणि आपला पॉइंट आला -1, -5. सो आपण हा जो सेकंड टेबल होता त्या टेबल मधले पण व्हॅल्यू फाइंड आउट केले. ओके, आता आपण बघूयात सेकंड क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. सो आपल्याला 2 इक्वेशन दिले आहे आणि त्या 2 इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे, पण ते सॉल्व करायचं आहे ग्राफ काढून. ठीक आहे, सो आधी तर इक्वेशन काय दिलेले आहे ते बघू. पहिलं इक्वेशन आहे x प्लस y इक्वल टू 6 आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस y इक्वल टू 4. इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला पहिल्या इक्वेशनचा टेबल काढावा लागेल. हा टेबल काय आहे, तर हा टेबल आहे, तुम्ही एक x ची व्हॅल्यू कन्सिडर करणार, त्याच्यावरून तुम्ही y काढणार आणि मग तुम्हाला x, y असा पॉइंट मिळेल. सेम टेबल तुम्ही दुसऱ्या इक्वेशन साठी पण काढणार. ठीक आहे, दुसऱ्या इक्वेशन साठी पण तुम्ही तेच करणार. x ची व्हॅल्यू कन्सिडर करणार, मग y ची व्हॅल्यू काढणार आणि तुम्हाला पॉइंट मिळेल x, y. आता या 2 टेबलचा वापर करून तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार. सो या 2 टेबलवरून काय ड्रॉ करणार तुम्ही, ग्राफ. आणि ग्राफ ड्रॉ केल्यावर तुम्हाला x, y ह्याची पॉइंट मिळेल, म्हणजे हा पॉइंट तुम्हाला त्या ग्राफ मधून मिळेल आणि हाच पॉइंट आहे तुमचं सोल्युशन. ओके, सो आता मी हे जे सांगितलं आहे ते आपण सॉल्व करू. सगळ्यात आधी पहिलं इक्वेशन घेतलं जे आहे x प्लस y इक्वल टू 6. आपल्याला ह्या इक्वेशनसाठी हा टेबल ड्रॉ करायचा आहे. तर इक्वेशन काय आहे, x प्लस y इक्वल टू 6. मी तुम्हाला आधीच सांगते की मी x चे कोणते कोणते पॉइंट कन्सिडर करणार आहेत. तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकतात. सो मी सगळ्यात आधी x इक्वल टू 1 टाकेल, मग 0, मग 2 आणि मग -1. हे मी आधीच कन्सिडर केले आहे की मी x इक्वल टू कोणते कोणते व्हॅल्यू टाकणार आहे. ठीक आहे, सो स्टार्ट करू आपण 1 पासून. x च्या जागी 1 टाकलं तर y ची व्हॅल्यू काय येणार, सो या 1 ला इकडं पाठवणार. सो y इक्वल टू येणार 6 - 1 आणि y ची व्हॅल्यू आली 5. सो सिंपल इथं आला y ची व्हॅल्यू 5 आणि आपल्याला पॉइंट काय मिळाला मग 1, 5. हा पॉइंट लिहिताना नेहमी पहिली व्हॅल्यू असते x ची आणि दुसरी व्हॅल्यू असते y ची. ओके,
सो फर्स्ट पॉइंट आपल्याला मिळालाय. सो आता याला रब करते मी आणि सेकंड पॉइंट काढू. सेकंड पॉइंट मध्ये x इक्वल टू येणार आहे 0 प्लस y इक्वल टू 6. 0 प्लस कोणती पण व्हॅल्यू केली तरी तीच व्हॅल्यू येते. सो y इक्वल टू मिळाला 6. सो सिंपल, जेव्हा आपण x0 टाकतो तेव्हा y काय मिळतो 6 आणि पॉइंट आला 0,6. सो आपल्याला सेकंड पॉइंट पण मिळाला. आता आपण जाऊया थर्ड पॉइंट कडे. थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू टाकायची आहे 2. सो y काय मिळणार मग 6 - 2 विच इज इक्वल टू 4. तो इथं आला 4 आणि पॉइंट आला 2,4. आणि फायनली आपल्याला लास्ट पॉइंट काढायचा आहे ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1. सो इथं आला -1 प्लस y इक्वल टू 6. -1 ला त्या साईडला पाठवू तर 6 प्लस 1 विच इज इक्वल टू 7. तो x ची व्हॅल्यू -1 होती तेव्हा y ची व्हॅल्यू आली 7 आणि पॉइंट आला -1,7. तो आपण फर्स्ट इक्वेशन साठी हा टेबल कंप्लीट केलेला आहे. सेम सेकंड इक्वेशन साठी सुद्धा टेबल काढणार. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे x - y इक्वल टू 4. आता x ची व्हॅल्यू मी काय कन्सिडर करणार 1 -2 3 आणि 0 या 4 व्हॅल्यू साठी y ची व्हॅल्यू काढणार. आता तुम्ही विचारू शकतात की मॅम या x च्या व्हॅल्यू तुम्ही कुठून काढताय. तर x ची व्हॅल्यू तुम्ही काहीही टाकू शकता तुमच्या मनाप्रमाणे. मोस्टली ट्राय करायचं की 0 to 5 पर्यंतच व्हॅल्यू टाकणार, कारण मग आपल्याला ग्राफ मध्ये सुद्धा ते पॉइंट ड्रॉ करायचे असतात. ओके, सो म्हणून मी कोणतीही व्हॅल्यू x ची घेते. आता x ची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू काय येणार ते बघूया. सो हा -y इक्वल टू आला 4 - 1. सो -y इक्वल टू आलं 3 आणि y ची व्हॅल्यू आली -3. ओके, सो हा आला इथं -3. सो x आला 1 आणि y आला -3 आणि हा आपला फर्स्ट पॉइंट बनलेला आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार x ची व्हॅल्यू टाकणार -2. सो x ची व्हॅल्यू -2 टाकली. ह्या -2 ला इकडे पाठवलं तर तो झाला +2. 4 + 2 होतो 6 आणि y ची व्हॅल्यू मिळाली मग -6, कारण हा निगेटिव्ह साइन आपण या साईडला पाठवला. सो y इक्वल टू आला -6. सो आपला पॉइंट काय बनला मग -2, -6. हा झाला आपला पॉइंट नंबर 2. आता पॉइंट नंबर 3 कडे जाऊ. पॉइंट नंबर 3 मध्ये x इक्वल टू 3 कन्सिडर केलाय. सो परत ह्या 3 ला इकडे पाठवू तर तो झाला -3. 4 - 3 होणार 1. ही निगेटिव्ह साइन इकडे आली तर y ची व्हॅल्यू आली -1. सो इथं पुट केलं y इक्वल टू -1. सो पॉइंट काय येणार 3, -1. हा पॉइंट आपला पॉइंट नंबर 3 आलेला आहे. आता लास्ट पॉइंट उरला ज्याच्यामध्ये x इक्वल टू काय दिलेला आहे 0. तो x इक्वल टू 0 टाकला. आता 0 - y केलं तर -y येणार आहे आणि y ची व्हॅल्यू येणार मग -4. सो y इक्वल टू आला -4. तर आपला पॉइंट बनला 0, -4. तो आतापर्यंत आपण काय केलं, आतापर्यंत आपण फक्त एवढंच केलेलं आहे की हा जो पहिलं इक्वेशन होतं x + y = 6 याच्यासाठी एक टेबल ड्रॉ केला
आणि जो दुसरं इक्वेशन होतं x मायनस वाय इक्वल टू 4, त्याच्यासाठी मी एक टेबल ड्रॉ केलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला जर समजलं नसेल तर प्लीज इथंच व्हिडिओ पॉज करा, परत एकदा बघा आणि मग कंटिन्यू करा. ओके. सो आपल्याला 2 टेबल मिळाले. टेबल नंबर 1 एका इक्वेशनचा आहे, टेबल नंबर 2 दुसऱ्या इक्वेशनचा आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे ग्राफ काढायचं. ग्राफ कशावर काढणार? ग्राफ पेपरवर. आता या ग्राफ पेपरवर सगळ्यात पहिला असतो तो असतो एक्स ॲक्सिस. ही जी आडवी लाईन दिसते ना, हिला म्हणतात एक्स ॲक्सिस, आणि ही उभी लाईन आहे हिला म्हणतात वाय ॲक्सिस. आता हे पॉइंट्स कसे काढले याचं जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मी ते मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी समजवलेलं आहे. हा ग्राफ कसा काढायचा, याच्यावर नंबर कसे द्यायचे, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. आपलं इथं कॉन्सन्ट्रेशन काय आहे की आपल्याला आता हे पॉइंट्स आहे हे ह्या ग्राफवर ड्रॉ करायचे. ठीक आहे. सो एक्सची व्हॅल्यू जेव्हा 1 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू आहे 5. हा पॉइंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो एक्स ची व्हॅल्यू 1 कुठं आहे? इथं. वाय ची व्हॅल्यू 5 कुठं आहे? हे. सो हा झाला आपला पॉइंट नंबर 1. याला नाव देणार 1,5. दुसऱ्या पॉइंट मध्ये एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू 6 आहे. तर एक्स ची व्हॅल्यू 0 कुठं आहे? इथं. आणि वाय ची व्हॅल्यू 6 कुठं आहे? इथं. सो हा झाला आपला दुसरा पॉइंट जो आहे 0,6. तिसऱ्या पॉइंट कडे जाणार. एक्स ची व्हॅल्यू 2 आहे तर वाय ची व्हॅल्यू 4 आहे. एक्स ची व्हॅल्यू 2 कुठं आहे? इथं. आणि वाय ची व्हॅल्यू 4 कुठं आहे? इथं. सो हा झाला आपला 2,4 वाला पॉइंट. आणि लास्ट पॉइंट आहे जेव्हा एक्स ची व्हॅल्यू -1 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू 7 आहे. एक्स ची व्हॅल्यू -1 कुठं येणार? ही. आणि वाय ची व्हॅल्यू 7 येणार वरती. हा पॉइंट आला. ठीक आहे. सो हा पॉइंट आहे -1,7. सो इथं पॉइंट द्यायचा राहिला. ठीक आहे. सॉरी. सो हा पॉइंट आला -1,7. सो बघा आता जर आपण हे 4 पॉइंट्स एकमेकांना जोडले, माझी लाईन वाकडी येऊ शकते त्याच्यामुळे प्लीज बेअर करायचं. हा पॉइंट जर आपण जोडला तर हा आपल्या पहिल्या लाईनचं इक्वेशन आलेलं आहे. पहिली लाईन काय होती? x + y = 6. सेम आता आपण दुसऱ्या लाईनसाठी सुद्धा हे इक्वेशन काढू. ठीक आहे. असं लाईन आपण दुसऱ्या लाईनसाठी पण ड्रॉ करू. इथं काय आहे? x = 1, y = -3. x = 1, y = -3. हा झाला पहिला पॉइंट विच इज 1, -3. दुसरा पॉइंट आहे -2, -6. x ची व्हॅल्यू -2 इथं आहे, y ची व्हॅल्यू -6 इथं आहे. सो हा पॉइंट झाला -2, -6. तिसरा पॉइंट आहे 3, -1. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू -1. सो 3, -1. चौथा पॉइंट आहे 0, -4. सो x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू -4. सो हा झाला लास्ट पॉइंट. आता परत यांना जर आपण जॉईन केलं, ठीक आहे. प्लीज बेअर करा कारण माझ्याकडे स्ट्रेट लाईन काढायला काही नाहीये. सो हे पॉइंट्स आपण असे जॉईन केले आणि ही लाईन आहे आपली x - y = 4 ची. ओके. सो हे 2 लाईन आपल्याला मिळाले आणि आपल्याला इथं हा पॉइंट मिळालेला आहे. हा पॉइंट काय करतो? लाईन नंबर 1
आणि लाईन नंबर 2 ला एकमेकांना जॉईंट करतोय. जिथं जॉईंट होतोय तो पॉइंट शोधायचा आहे. आता हा पॉइंट जिथं जॉईन होतोय त्याच्या खाली x ची व्हॅल्यू आहे 5 आणि y ची व्हॅल्यू आहे 1 आणि हे झालं आपलं सोल्युशन. सो आपण इथं काय लिहिणार, आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय मिळालं, x, y इक्वल टू पाय, 1. अशा पद्धतीने आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली सॉल्व करायचं असतं. ओके, आता आपण सॉल्व करू सेकंड क्वेश्चन. सो सेकंड क्वेश्चन परत आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. इक्वेशन नंबर 1 आहे x प्लस y इक्वल टू 5 आणि इक्वेशन नंबर 2 आहे x मायनस y इक्वल टू 3. सगळ्यात पहिले आपण काय करणार, इक्वेशन नंबर 1 साठी टेबल क्रिएट करू, मग इक्वेशन नंबर 2 साठी टेबल क्रिएट करू आणि त्यानंतर हे दोघं टेबल वापरून आपण काय काढणार, ग्राफवर लाईन्स ड्रॉ करू. ठीक आहे, आणि त्या लाईन ज्या पॉइंटला मिळतात ते आपलं सोल्युशन असणार आहे. आपण हे ऑलरेडी क्वेश्चन नंबर 1 मध्ये सगळं बघितलंय. हा क्वेश्चन मी याच्यासाठी सॉल्व करते की आता आपण जे शिकलेलो आहे त्याचं तुम्हाला परत एकदा रिव्हिजन मिळेल. ठीक आहे, सो सगळ्यात आधी स्टार्ट करू फर्स्ट इक्वेशन पासून. त्याचा टेबल आपण एक एक व्हॅल्यू टाकून फिल करू. इक्वेशन काय आहे, x प्लस y इक्वल टू 5. सो आता एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या हे तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्ही एक्सच्या कोणत्या पण व्हॅल्यू घेऊ शकतात. सो मी आता काय करते, एक्सची व्हॅल्यू टाकते 0, त्यानंतर 5, 2 आणि 3. तुम्ही एक्सच्या या 4 व्हॅल्यू कुठल्याही घेऊ शकतात. तुम्हाला 1 2 3 4 घ्यायचं आहे त्या घेऊ शकतात. तुम्हाला अजून कुठल्या दुसऱ्या व्हॅल्यूज आहे तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात. पण फक्त एक्सची व्हॅल्यूच कन्सिडर करायची. आता एक एक व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकणार आणि y ची व्हॅल्यू काढू. सगळ्यात आधी x इक्वल टू 0 आहे. सो 0 प्लस y इक्वल टू आलं 5. 0 प्लस y होणार y इक्वल टू मिळाला 5. तो जेव्हा x ची व्हॅल्यू 0 होती तेव्हा y ची व्हॅल्यू मिळाली 5 आणि पॉइंट आला 0,5. ठीक आहे, सो एक आपल्याला पॉइंट मिळाला. आता आपण सेकंड पॉइंट कडे जाऊ. सेकंड पॉइंट मध्ये x ची व्हॅल्यू आहे 5 प्लस y इक्वल टू 5. आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण सिंपल 5 मायनस 5 करू, विच इज इक्वल टू आलं 0. तो आपला सेकंड पॉइंट मिळाला 5, 0. आता थर्ड पॉइंट कडे जाणार. थर्ड पॉइंट साठी आधी हे आपण इरेज करून घेऊ. थर्ड पॉइंट मध्ये काय येणार, x इक्वल टू 2. x इक्वल टू 2 आला. सो ह्या 2 ला इकडे पाठवल्यावर तो होणार -2 आणि 5 - 2 होतो 3. तो थर्ड पॉइंट काय येणार मग 2, 3. आणि तिसरा पॉइंट मध्ये काय आहे, x इक्वल टू 3 आहे. सो हा 3 इकडे गेला तर इथं झाला 5 - 3 आणि 5 - 3 होतो 2. सो y ची व्हॅल्यू आली 2. सो इथं पॉइंट आला 3,2. किती सिंपल वेने आपण पहिला टेबल फिल केलेला आहे. आता सेम दुसऱ्या इक्वेशन साठी आपण टेबल काढू. तो दुसऱ्या इक्वेशन काय आहे, x मायनस y इक्वल टू 3. हा आहे दुसरं इक्वेशन. आता x ची व्हॅल्यू मी इथं घेणार 0, 3, 2 आणि 1. सगळ्यात आधी x ची व्हॅल्यू 0 टाकू. सो इथं टाकलं 0 मायनस y इक्वल टू 3. सो मायनस y इक्वल टू 3 आला आणि y ची व्हॅल्यू आली -3. सो पहिला पॉइंट आपल्याला काय मिळाला मग 0, -3. दुसरा पॉइंट काढू. दुसऱ्या पॉइंट साठी हे जे दिलेलं होतं हे सगळं आपण रब करू आणि मग दुसऱ्या पॉइंटला सॉल्व करू.
दुसऱ्या पॉइंटमध्ये x ची व्हॅल्यू आहे 3. सो हा झाला -y इक्वल टू 3 - 3. सो y ची व्हॅल्यू मिळणार 0. -y ची व्हॅल्यू 0 मिळाली म्हणून y ची व्हॅल्यू सुद्धा येणार 0. सो सेकंड पॉइंट इज 3, 0. आता थर्ड पॉइंट कडे जाऊ. थर्ड पॉइंट मध्ये x ची व्हॅल्यू काय येणार 2. ह्या 2 ला इकडे दिलं तर तो झाला -2. 3 - 2 झाला 1 आणि y ची व्हॅल्यू आली -1 कारण ही निगेटिव्ह साइन आपण इकडे पाठवली. सो पॉइंट काय बनला मग 2, -1. आणि लास्ट पॉइंट काढण्याचं आहे ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आहे 1. सो याला परत इकडे पाठवलं तर तो झाला -1. 3 - 1 होतो 2. फायनली y ची व्हॅल्यू आली -2. सो पॉइंट आला 1, -2. आता आपण दोन इक्वेशन जे होते आपल्याकडे, पहिलं इक्वेशन होतं x + y = 5. त्याच्यासाठी हा टेबल ड्रॉ केला आणि दुसरं इक्वेशन जे होतं x - y = 3 त्याच्यासाठी हा टेबल आपण ड्रॉ केलाय. आता दोन टेबल जर आपल्याकडे असतील तर आपण नेक्स्ट स्टेप काय करतो, ग्राफ ड्रॉ करतो. सो हा ग्राफ आहे. सगळ्यात आधी आपण पहिला इक्वेशनचे पॉइंट्स ड्रॉ करू. पहिला पॉइंट आहे 0, 5. सो x 0 आणि y 5 हा झाला पहिला पॉइंट 0, 5. दुसरा पॉइंट आहे 5, 0. तो x ची व्हॅल्यू 5 आणि y ची व्हॅल्यू 0 म्हणजे हा आला 5, 0. तिसरा पॉइंट आहे 2, 3. सो x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 3. सो हा पॉइंट आला 2, 3. आणि लास्ट पॉइंट आहे 3, 2. सो x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2. सो इथं पॉइंट आला 3, 2. तो हे पॉइंट जर आपण जोडले तर आपल्याला ही जी लाईन मिळते, तो याला जरा वर घेते मी. ही लाईन आहे, याचं इक्वेशन काय आहे, x + y = 5. लाईन तुम्ही स्केलने ड्रॉ करायची. मी आता माझ्याकडे मी स्केल यूज नाही करू शकत म्हणून अशी वाकडी थोडी लाईन आलेली आहे. ओके. आता दुसऱ्या इक्वेशन कडे जाऊ. दुसऱ्या इक्वेशनचा पहिला पॉइंट आहे 0, -3. तो x 0, y -3 हा पॉइंट आला. दुसरा पॉइंट आहे -3, 0. तो -3, 0 हा पॉइंट आहे. तिसरा पॉइंट आहे 2, -1. सो x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू -1. आणि चौथा पॉइंट आहे 1, -2. ठीक आहे. सो आता 1, -2 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -2 हा पॉइंट आला. आता बघा आपण हे 3 पॉइंट जॉईन करू शकतो. हा एक पॉइंट जॉईन नाही होते तरी पण काही प्रॉब्लेम नाही, चालेल. तर आता याला आपण असं स्ट्रेट घेऊ. हा जरा असा इकडून स्ट्रेट जातो. हा थोडी स्ट्रेट लाईन माझी चुकली आहे. ठीक आहे. आणि इथं हा कुठंतरी एकमेकांना जॉईंट होणार आहे. हा पॉइंट काय आहे, ज्याच्यावर x 4 आहे आणि y = 1 आहे. सो हा पॉइंट आला 4, 1. सो ज्या पॉइंटवर हे दोन लाईन मिळतात ते असतं आपलं सोल्युशन. सो सोल्युशन कसं लिहितो, x, y = 4, 1. तो हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 2 चं कम्प्लीट सोल्युशन. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 3. तर याच्यात दोन इक्वेशन काय दिलेले आहेत आपल्याला, x + y
इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस y इक्वल टू 9. सो सगळ्यात आधी आपण इक्वेशन नंबर 1 साठी टेबल ड्रॉ करणार आणि मग इक्वेशन नंबर 2 साठी टेबल ड्रॉ करू. सो आता ह्या क्वेश्चन साठी मी टेबल ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवले. सो मी काय केलं, एका नोटबुकवर x ची व्हॅल्यू 0 पुट केली, y ची व्हॅल्यू काढली आणि हा फर्स्ट पॉइंट इथं लिहिला. सेम मी या 3 पॉइंट साठी केलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण ऑलरेडी 2 क्वेश्चन मध्ये बघितलंय. सो आता मी त्याच्यामध्ये टाइम एवढा वेस्ट नाही करत, कारण ऑलरेडी आपला हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. सो मी काय केलं, पहिल्या इक्वेशन साठी हा टेबल ड्रॉ केला. सेम इक्वेशन नंबर 2 होतं 2x मायनस y इक्वल टू 9, त्याच्यासाठी सुद्धा हा टेबल ड्रॉ केलेला आहे. आता जर आपल्याकडे 2 टेबल असतील तर आपण नेक्स्ट स्टेप काय करतो, ग्राफ मध्ये लाईन ड्रॉ करतो. सो सिंपल ग्राफ घेतला आणि एक एक पॉइंट आता या ग्राफवर आपण काढू आणि मग लाईन त्याच्यावर ड्रॉ करू. सगळ्यात पहिला पॉइंट आहे 0,0. सो तो पॉइंट मी इथं लिहिलाय. ठीक आहे, हा पॉइंट आहे 0,0. दुसरा पॉइंट आहे 2,-2. सो तो पण पॉइंट आला. तिसरा पॉइंट आहे -2,2 आणि चौथा पॉइंट आहे -1,1. ठीक आहे, आता हे 4 पॉइंट्सला जर आपण एका लाईनने जोडलं तर ही लाईन आहे x प्लस y इक्वल टू 0 ची. जसं आपण ह्या फर्स्ट इक्वेशन साठी केलं, सेम आता सेकंड इक्वेशनचा जो हा टेबल आहे तो आपण इथं ड्रॉ करणार. सो सेकंड इक्वेशनचा पहिला पॉइंट आहे 0,-9. सो हा पॉइंट इथं ड्रॉ केला. दुसरा पॉइंट आहे 2,-5. तिसरा पॉइंट आहे 5,1. चौथा पॉइंट आहे 4,-1. सो हे 4 पॉइंट आले. या 4 पॉइंटला जोडून एक लाईन काढू आणि ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे, 2x मायनस y इक्वल टू 9. आता 2 लाईन ज्या पॉइंटला मिळत आहे तो पॉइंट आहे हा. सो ठीक आहे, मी कलर चेंज करते, येलो कलर मध्ये दिसत नाहीये. सो 2 लाईन ह्या पॉइंटला मिळत आहे. हा पॉइंट कोणता आहे मग, x एक्सिस वर आहे 3 आणि y एक्सिस वर आहे -3. सो ज्या पॉइंटवर 2 लाईन मिळतात ते असतं सोल्युशन. सो आपलं ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय आलं, x, y इक्वल टू 3, -3. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 4. फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 3x मायनस y इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 2x मायनस y इक्वल टू 3. स्टेप नंबर 1 मध्ये काय करणार, ह्या फर्स्ट इक्वेशन साठी एक टेबल ड्रॉ करू. स्टेप नंबर 2 मध्ये ह्या इक्वेशन साठी एक टेबल ड्रॉ करू आणि मग हे 2 टेबल वापरून आपण ग्राफ काढणार. ठीक आहे, सो सगळ्यात आधी मी फर्स्ट इक्वेशन घेतलं 3x मायनस y इक्वल टू 2 आणि त्याच्यासाठी टेबल काढलाय. आता हे कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, पण तुम्ही जेव्हा नोटबुकवर सॉल्व करणार तेव्हा एक एक व्हॅल्यू घ्या, त्याच्यावरून y ची व्हॅल्यू काढा आणि मग हा टेबल फिल करा. ठीक आहे, टेबल तुम्ही तुमचा स्वतःचा भरायचा आहे. सो तसंच आपण दुसऱ्या इक्वेशन साठी सुद्धा टेबल लिहिला. आता आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत, फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. पहिल्या इक्वेशनचा हा टेबल आहे, दुसऱ्या इक्वेशनचा हा टेबल आहे. आपण काय करणार आता, ग्राफ ड्रॉ करणार. सो पहिला पॉइंट आहे 0,-2. दुसरा पॉइंट आहे 1,1. तिसरा पॉइंट आहे -1,-5. चौथा पॉइंट आहे 2,4. सो हे 4 पॉइंट आपण ग्राफवर ड्रॉ केले. 4 पॉइंट नंतर आपल्याला कळालं की हे 3 पॉइंट एका लाईन मध्ये आहे, तर त्या 3 पॉइंटला आपण जोडलं तर आपल्याला एक लाईन मिळाली.
ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे? इक्वेशन नंबर 1 जो आहे 3x मायनस वाय इक्वल टू 2. सेम आता दुसऱ्या पॉइंट साठी पण केलं. त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे 0,-3, दुसरा पॉइंट आहे 1,-1, तिसरा पॉइंट आहे 2,1, चौथा पॉइंट आहे 3,3. आता हे 4 पॉइंटला जॉईन केल्यावर एक लाईन बनली आणि ह्या लाईनचं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इक्वल टू 3. दोन लाईन ज्या पॉइंटला जॉईन होतात तो पॉइंट असतो आपलं सोल्युशन. सो ह्या पॉइंटवर x ची व्हॅल्यू आहे -1 आणि y ची व्हॅल्यू आहे -5. सो इथं काय आलं? सोल्युशन x, y इक्वल टू -1, -5. तो ह्या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन मिळालं आहे -1, -5. ओके. आता क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की हे दोन इक्वेशन तुम्ही जेव्हा सॉल्व करेल तेव्हा मला कमेंट सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर आणि क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर लिहा. कसं लिहिणार? प्रत्येकाची कमेंट असेल क्वेश्चन नंबर 5 x, y इक्वल टू जे पण सोल्युशन तुमचं आलं असेल ते सेम क्वेश्चन नंबर 6 साठी सुद्धा लिहा. जर कुठल्या क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला नाही मिळालं तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा क्वेश्चन नंबर 5 चं सोल्युशन मला नाही आलेलं आहे. मी ते सोल्युशन कमेंट मध्ये तुम्हाला देईल. ओके. आय होप आजचा व्हिडिओ हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करत जा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.